तुम्हा सर्वांचं मी ज्ञानेश्वरीच्या 167व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. आपण सध्या गीतेचा म्हणजेच ज्ञानेश्वरीचा अध्याय 14वा बघतोय. याचं नाव आहे गुणातीत योग. त्याच्या 3 गुणांबद्दल आपण चर्चा करतोय. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सत्वगुण, राजसगुण आणि तमोगुण या 3 गुणांनी शरीर बनलं आहे आणि आत्मा हा त्याच्यापेक्षा अलिप्त आणि वेगळा आहे असं सांगितलं. आणि मग माणसं भिन्न भिन्न कशी असतात, वेगवेगळ्या स्वभावाची कशी असतात, वेगवेगळी का वागतात, त्यांचं प्रारब्ध वेगवेगळं का असतं आणि मृत्यूनंतर ते कुठल्या योनीमध्ये जन्म घेतात, कोणत्या प्रकारचा माणूस, याचं ते याच्यामध्ये वर्णन करतात. तर मागच्या वेळेस आपण असं पाहिलं होतं की श्लोक 11, 12, 13, 14 आणि 15 पाचींचा एकाच वेळी ज्ञानेश्वर माऊलींनी अनुवाद केलाय किंवा त्याचं निरूपण केलंय. तर पहिल्या निरूपणामध्ये आपण हे पाहिलं की सत्वगुणाचा जो माणूस असतो, सात्विक माणूस जो असतो, तो कसा सात्विक असतो आणि सात्विक माणसामध्ये कोणते गुण असतात की ज्याच्यामुळे तो आपल्याला ओळखू, त्याचं वर्णन आपण पाहिलं. आणि शेवटी माऊली असं म्हणतात की असा माणूस साधना करत असताना, असं सात्विक राहत असताना जर त्याचा देह सुटला तर तो ज्या घरामध्ये सिद्ध पुरुष आहे आणि ज्या 3ही गुणांच्या पलीकडे असलेला जो परमात्मा आहे त्याचं रूप ज्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे, अशा घरामध्ये पृथ्वीवरती ते जन्माला येतात. असं परमेश्वर का करतो? तर जे बी आपण जमिनीमध्ये पेरतो, जांभळाचं बी पेरलं त्याला जांभळाचंच झाड आहे, कडुनिंब पेरलं त्याला कडुनिंबाचं झाड आहे. तसं सत्व सात्विक गुण जे आहे ते ज्यावेळी माणूस जीवनामध्ये त्याची पराकाष्ठा करतो, ते आपल्या जीवनामध्ये आणतो आणि त्याप्रमाणे जीवन जगतो. आणि असं जे त्यांनी पेरलेलं तेच उगवताना म्हणून तो पुढच्या जन्मामध्ये अशा घरामध्ये जन्माला आहे. तिथे सोबतता आहे, ज्या घरामध्ये सारी सुख आहे अशा घरामध्ये तो जन्माला आहे. आता पुढे ते काय म्हणतात, ते राजस गुणाबद्दल आता सांगतात. ते काय म्हणतात, ज्यावेळी तमोगुण व सत्वगुण खाली तोंड करून बसतात आणि रजोगुण ज्यावेळी वृद्धी पावतो, रजोगुण हा देहाच्या गावात आपल्या कार्याचा पसारा माजवतो, तेव्हा अशा लक्षणांचा उदय होतो. ते काय म्हणतात की एक माणूस तमोगुण आणि सत्वगुणांना दाबतो आणि रजोगुणाप्रमाणे तो वागायला लागतो. म्हणजे रजोगुण वर येतो, मग रजोगुण वर आला की त्याच्या सगळ्या देहामध्ये पसरतो आणि त्या माणसाचा कामाचा पसारा, कर्तृत्वाचा पसारा, कार्याचा पसारा असा सगळीकडे तो ते एखादा माणूस सतत कार्यप्रवीण असतो, कार्यात असतो, काम 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 काम, हे मिळव ते मिळव ते मिळव अशी ज्याची वृत्ती तयार होते आणि तशाच सारखे गुण त्याच्यामध्ये आपल्याला दिसायला लागतात. त्यावेळी समजायचं की हा माणूस रजोगुणी आहे. मग रजोगुणी माणसाला पुढे काय म्हणतात, पसरलेली वाहुटळ जमिनीवरच्या चांगल्या वाईट पदार्थांना एकत्र करते. त्याप्रमाणे रजोगुणामुळे इंद्रियांना चांगले वाईट विषय भोगण्याविषयी मोकळी होते. म्हणजे एखादी वावटळ आली, वावटळ म्हणजे काय, सोसाट्याचा वारा जो असं गोल गोल फिरतो, तो काय करतो, जमिनीवर जे दिसेल ते आपल्यामध्ये गोळा करतो आणि पुढे घेऊन जातो. आपण पाहिलेलं आहे ते. तसा हा जो रजोगुणी माणूस आहे हा पण त्या वावटळीसारखा वागायला लागतो. चांगले वाईट सगळे मार्ग तो अवलंबतो. त्याला जे पाहिजे आहे तेच तो करतो जीवनामध्ये. काही झालं तरी मला यश मिळायला पाहिजे असा त्याचं कामाची स्टाईल असते. नोकरीत असो, व्यवसायात असो, शेतीमध्ये असो, कशात असो, तो त्या पद्धतीने चालतो आणि कोणतेही विषय तो भोगायला तयार होतो. तर कोणते विषय भोगण्यामध्ये त्याच्या मनाला काही वाटत नाही. तर परश्री गमन, आपल्या पत्नी व्यतिरिक्त दुसऱ्या स्त्रीचा भोग घेणे, याला परश्री गमन म्हणतात. ते पण करायला तो मागे पुढे पाहत नाही. मांस भक्षण म्हणजे काय की नॉनव्हेज खाणे, ते खाताना पण त्याला असं वाटत नाही की खावं की नाही खावं याचे तो विचार नाही करत. मद्यपान म्हणजे ड्रिंक वगैरे घेणं, ज्याला आपण अलीकडे म्हणू, हे या गोष्टी आल्या त्या शास्त्राच्या विरुद्ध आहे असं त्याला वाटत नाही. जसं शेळी पाहिली, त्याच्यापुढे कुठलेही पदार्थ तर खाऊन टाकते, तर शेळीप्रमाणे इंद्रियांना बरे विषय वाईट सरसकट चालतो, जे मिळेल ते इंद्रियांना देतो. असं म्हणत नाही की मी करणार. बरेच साधक आपल्या आश्रमात आल्यावर असं विचारतात की आम्हाला काही खाण्यापिण्याचं बंधन आहे का दीक्षा घेतली तर, असं विचार.
कारण काही आश्रम परंपरेमध्ये कांदा लसूण खाऊ नका, नॉनव्हेज खाऊ नका असं ते सांगतात. फॉर्म भरून घेतात, त्याच्यावरती सही घेतात. अलग लक्षात ते योग्य आहे, ते चुकीचं नाहीये मी असं म्हणेन. आणि माणसाने लिहून दिलं, सही केली की त्याच्या मनाला ते बंधन राहतं सर. पण असं मला ज्यावेळी साधक विचारतात तर त्यांना मी सांगतो की बाबांनो, तुम्ही या, तुम्हाला दीक्षा द्या. जे चांगलं आहे ते तुमच्यामध्ये अजून विकसित होईल आणि जे नकोय तुमच्याकडे ते आपोआप तुमच्यामधून सुटूनच आहे. म्हणजे ज्या गोष्टी त्याला नको त्या काळाच्या ओघामध्ये सुटतात, त्या चांगल्या गोष्टी त्याच्याबरोबर राहतात. चांगले नातेवाईक मित्र त्याच्यावर राहतात, ते वाढीचं लागतात. आणि जे नको आहे ते झालं. तसं त्याचे जे गुण असतात त्यांची वृद्धी होते, अवगुण जे ते हळूहळू टप्प्याटप्प्यात कमी होतात. म्हणजे एकदा का आपण या मार्गामध्ये आलो की टप्प्याटप्प्यामध्ये आपल्यामध्ये विकास होत जातो. एकाच दिवसात विकास होईल आणि सारं ठीक होईल अशी आपण अपेक्षा ठेवू नये. कारण काय असतं की बरेच साधक आश्रमात येतात आणि ते असं विचार करतात की हात ठेवला की तात्काळ माझा प्रश्न सुटायला पाहिजे. ते काय म्हणतात, हात ठेवावं की आणि मंत्र द्यावा, मी थोडा जप केला की मी तात्काळ बरा होऊन जायला पाहिजे. आजार असेल, काही परिस्थिती खराब असेल, मुलामुलांचं शिक्षण असेल, काही पण असेल, ही थोडी अवाजवी आणि अवास्तव मागणी असते. परमात्मा काय म्हणतो, अरे तू आता आलाय तर तू साधना कर, गुरुने सांगितलेल्या मार्गावर तू चालायला लाग आणि मग तुझ्यामध्ये बदल हो. आईकडे मागणी केली म्हणजे ती मुलाला लगेच काही ते खेळणं देत नाही. ती त्याला काही कंडिशन घालते, काही गोष्टी सांगते आणि मग त्याच्यामधला बदल बघते आणि मग टप्प्याटप्प्यामध्ये ती त्याला गोष्टी देत असते. असं आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो. तसंच अध्यात्मामध्ये होत असतं. काही साधकांच्या बाबतीत असं होतं कधी कधी की त्यांना लगेच चमत्कार ऐकायला मिळतो. त्याचं काय होतं की ते पूर्ण भेटलेलं नसतात. पण पराकोटीची साधना, पराकोटीचं एखादं स्तोत्र वाचणे, एखादा मंत्र कुठेतरी ऐकलेला असतो वाचणे, इतक्या काकुळतेने त्यांनी परमेश्वराची हे केलेली असते की आता नुसतं हात ठेवायची गरज राहिलेली असते. ते रेअर केसमध्ये अशा घटना घडतात. पण साधारणपणे साधकाने साधना करावी, स्वतः वेळ द्यावा साधनेला आणि मग त्याच्यामध्ये विकास होतो. हा त्याच्यामधला खरा मूल मंत्र आहे. पुढे माऊली म्हणतात, ते तर ब्रह्माने त्या रजोगुणी पुरुषाचा लोभ स्वेच्छाचारीपणाचा धुमाकूळ घालतो. दुसऱ्याच्या वस्तू लुबाडताना जेवढ्या वस्तू मिळवणे शक्य असते तेवढ्याच शिल्लक राहतात. जेवढ्या वस्तू मिळवणे अशक्य असतात तेवढ्याच शिल्लक राहतात. आणि पांडवा त्यांच्यापुढे कोणताही उद्योग धंदा करण्याचे प्राप्त झाले, मनात व्यवसाय करण्याचे आले, तर त्यासाठी केल्या जाणाऱ्या वाटेल त्या प्रयत्नातून हात मागे घेत नाही. किती परिश्रम झाले तरी प्रयत्न जिद्द सोडत नाही. आता इथे काय सांगतात मग की असा जो माणूस आहे याच्यामध्ये सगळा स्वैरचार त्याच्या स्वभावामध्ये आपल्याला दिसून येतो. कुठलंही काम यश मिळावं याच्याकरता तो वाटेल ते करायला तयार होतो. म्हणत नाही की मी हे धर्माला अनुसरून नाही, मी हे करणार नाही, असं तो विचार नाही करत. मला माझं यश मिळालं पाहिजे, मला माझं प्रमोशन झालं पाहिजे, काय वाटेल ते करेल तो. चांगले मार्ग, वाईट मार्ग, मध्यम मार्ग अनुसरेल आणि आपल्याला पाहिजे तो घ्यायला आहे. इतरांकडून वस्तू लुबाडताना त्यांच्याकडून जे जे मिळवता येण्यासारखं आहे ते सगळं तो मिळवतो. आणि जे त्याला तर मिळणंच अशक्य प्राय अशी एखादी गोष्ट तेवढी फक्त शिल्लक राहते, बाकी तो घ्यायलाच सोडतो. असा हा माणूस असतो. एक नाही, अनेक अशा अनेक व्यवसाय, अनेक काहीतरी गोष्टी तो सतत करत राहतो. हे करायचं, मग ते करायचं, ते करायचं, हे करायचं, हे करायचं, ते करायचं. कशाला नाही म्हणत नाही, खूप व्याप आणि पसारा आपला वाढवून ठेवतो असं ते इथे सांगतात. त्याच्याकरता खूप परिश्रम करायला लागले तर ते करतो, आपली जिद्द काही तो सोडत नाही. अशी माणसं आपण व्यवहारात बघतो आणि आपल्या असं लक्षात येतं की त्या लोकांचं जीवन चांगलं जरी असलं तरी कष्टप्रद होतं. समाधान, शांतता नसते. भौतिक दृष्ट्या आपण बघतो की त्यांना यश मिळालेलं आहे, पैसा अडका, जमीन जुमला त्यांच्याकडे खूप आहे, ते करू नये का, ते करावं असं मी म्हणतो. परंतु ते सारं कर्म त्या त्या टप्प्यावर परमेश्वराला होऊन द्यावं आणि तुझी जी इच्छा आहे बाबा त्या इच्छेप्रमाणे मी जगेल असं समर्पण भाव ठेवून ते करावं असं मी तुम्हाला सांगितलं. प्रगती जरूर करायला पाहिजे पण समर्पण भाव असला पाहिजे परमेश्वराच्या पाशी की तू करून घेतो, याचं करते पण तुझं. साधारणपणे काय होतं, यशामुळे अहंकार येतो माणूस, यशामुळे अहंकार येतो
आणि अशा अहंकार आला की त्याच्यानंतर स्वार्थ आणि मग इतर सगळे गुण माणसामध्ये यायला लागतात. त्याप्रमाणे एखादा राजवाडा बांधला अथवा अश्वमेध यज्ञ करावा असा अवघड छंद घेऊन तो मोठे शहरे बसवायचे, विहिरीतळे निर्माण करावी, विविध प्रकारच्या फळबागा, फुलांचे बगीचे, आमराईने इतर झाडांची जंगले लावावी. तो काय करतो की मोठमोठे शहर बसवावे, कॉलनी बसवाव्या, मोठमोठे उद्यानं निर्माण करावी, तळी निर्माण करावी, आमराई निर्माण करावी. याने अनेक प्रकारचे उद्योग, अनेक प्रकारच्या गोष्टी तो करायला नाही म्हणत, काही ना काही वाढवतच राहतो आपलं काम. आणि असं त्याचं सतत चालू असतं. अशा प्रकारच्या प्रचंड कामांना तो आरंभ करतो आणि त्याची पारलौकिक आणि ऐहिक सुख लालसा कधी पुरी होत नाही. कितीही जलाशय येऊन मारले तरी समुद्र भरत नाही, पण तो देखील रजोगुणी माणसापुढे बाजूला पडेल. अग्नीला किती लाकूड घातले तरी तो अतृप्तच असतो, पण त्या अग्नीला 3 कवड्या देखील किंमत मिळणार नाही, असे त्या रजोगुणी माणसाच्या इच्छेला अतृप्त लागलेले असते. आता माऊली काय सांगतात की त्याला पारलौकिक आणि लौकिक अशा खूप सुखसुविधा जरी मिळाल्या सगळ्या गोष्टी करून, अरे गाडी बंगला घर नाव प्रसिद्धी सगळं काही त्याच्याकडे, आता दागिने सगळं आहे, तरी त्याचं समाधान होत पुन्हा अजून मिळालं पाहिजे, अजून मिळालं पाहिजे, अजून मिळालं पाहिजे. सामान्य माणूस काय आणि अतिश्रीमंत माणूस काय, सामान्य कार्यकर्ता काय आणि अति मोठा कार्यकर्ता काय, हे आपण बघतो की ते हे मिळालं की ते मिळालं, ते आता हे मिळालं त्याच्या पुढचं मिळालं पाहिजे, त्याच्या पुढचं मिळालं पाहिजे, त्याच्या पुढचं. त्याची लालसा कधी थांबत नाही आणि तो कधी सुखा समाधानी जगत पण नाही. परत पुढचं पाहिजे, परत पुढचं पाहिजे, मग तो अडकून पडतो, असं इथे माऊली सांगतात. पण त्याचं उदाहरण समुद्राच्या उदाहरणाशी ते देतात. ते काय म्हणतात की समुद्रामध्ये किती नद्या येऊन मिळाल्या आणि इतक्याही नद्यांचं पाणी येऊन समुद्रामध्ये वाहत आलं तरी समुद्राची भूक काही भागत नाही. तो येऊ द्या अजून पाणी, अजून येऊ द्या पाणी, अजून येऊ द्या पाणी. तसे या माणसाची भूक काही भागत नाही. एक वेळ समुद्र म्हणेल की आता माझं पुरे झालं बरं का, पण हा माणूस म्हणणार नाही माझं पुरं झालं, असं माऊली इथे. ते दुसरं काय म्हणतात, एक आता अग्नी असतो त्याच्यामध्ये आपण लाकूड टाकलं, छोटा उंडका टाकला आपण, तर छोट्या उंडक्याचा तो आकार घेतो आणि वेडा वाकडा मोठा उंडका टाकला तर अग्नीला तसा आकार येतो, पण त्याला जाळत जातं ना ते. तसा हा माणूस आहे, याच्या ज्या लालसा असतात, त्याच्या ज्या इच्छा असतात त्या कधी संपत नाही आणि तो या अग्नी तरी एक वर्ष तृप्त होऊन जाईल, पण हा तृप्त होणार नाही असं माऊली सांगतात. आणि मग तो थांबतच नाही, थांबतच नाही, थांबतच नाही. अशी माणसं पाहिलेली आहेत व्यवहारामध्ये की त्यांना हे पाहिजे, तेही पाहिजे, तेही पाहिजे. माणसाला प्रश्न पडतो, तर याच्याकडे एवढं जमीन दुबला, याच्याकडे काही नव्हतं याच्या तरुण वयामध्ये, याला तर सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत, तरी हा का थांबत नाही. आपलं चाललाच आहे, चाललाच आहे, चाललाच आहे, चाललाच आहे, चाललाच आहे. छोट्या मोठ्या गोष्टी काही असो तो सोडायलाच तयार होत. चंचल मानवी मनापुढे अशा धाव घेते. अफाट इच्छेमुळे तो विश्व आपल्या पायदळी घालतो, विश्वाचा प्रवास करतो आणि सर्व भोगावर स्वामित्व मिरवण्याचा प्रयत्न करतो. त्याचं जे चंचल मन असतं त्याच्यापुढे त्याची जी आशा आहे अजून काहीतरी मिळेल, अजून काहीतरी मिळेल, ती त्याच्या पुढे धावत राहते. ती आशा त्याच्या पुढे धावत. तसं एक फार साधं आणि सिंपल कार्टून एकदा एका चांगल्या कार्टूनिस्टनी बनवलं. त्यांनी काय केलं होतं, एक बैलगाडीला रेडा बांधलेला असं त्यांनी चित्र दाखवलं. आता त्या रेड्याने सतत पळावं म्हणून त्या बैलगाड्यावाल्यांनी काय केलं होतं की अशी काठी त्याच्या हातामध्ये आणि त्या काठीच्या पुढच्या टोकाला त्यांनी गाजरं बांधली होती अशी काही, आणि ती खाली सोडून दिली होती, काठी अशी लावून ठेवली होती. म्हणजे रेडा काय त्या गाजरांच्या दिशेने धावतोय. आता त्या रेड्यामध्ये त्या गाजरांमध्ये अंतर होतं, गाजर जरी हल्ली चालताना ते रेड्याच्या तोंडापर्यंत येणारच नव्हतं. हा चालतोय चालतोय चालतोय. तसं या माणसाचं असं सुख आणि समाधान, आंतरिक शांतता मध्ये असते, ती बाहेर नसते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पण या माणसाचं समाधान होत नाही असं ते म्हणतात. आणि अख्खं विश्व तो आपल्या पायदळीत उडवतो. सारं विश्व आता मी घेऊन टाकेल, सगळ्या याच्यावर मी कब्जा करेल असं तो म्हणतो आणि विश्वाचा प्रवास करतो. आणि सगळ्या प्रकारचे जे भोग आहेत, चांगले अन्न खायला मिळालं पाहिजे, मला जमीन जुमला पाहिजे, माझे अनेक राज्य पाहिजे, माझे अनेक बिझनेस पाहिजे, माझाच ब्रँड मोठा पाहिजे,
माझ्याच कंपनीचा शेअर वर गेला पाहिजे, नाना प्रकारच्या ज्या इच्छा अपेक्षा असतात त्याच्या, त्याप्रमाणे तो वागायला लागतो आणि त्याला तृप्तता कधी येत नाही, असं आपण बघतो. आता आपण सध्या बघतोय की काही राजकीय नेते, भारताबाहेरचे म्हणतोय, भारतातले, भारताबाहेरचे इतर देशातले काही राजकीय नेत्यांची आकांक्षा किती उघडली तुम्हाला बघता येईल. आता दिसतो आपण पेपर ते वाचतो. पुढे ते म्हणतात, अर्थात रजोगुण वाढला असही लक्षणे विकसित होतात आणि असा गोंधळ सुरू असताना मृत्यू झाला आला, या अवस्थेत तो जीव नव्या देहात प्रवेश करतो, परंतु त्याला मानवी योनीचा लाभ होतो. अहो असे पहा की एखादा भिकारी मोठ्या आयटीने राजवाड्यात कदाचित राहू लागला तर तो राजा होईल काय? आता मौलिक काय म्हणतात की रजोगुण विकसित झाला की माणसामध्ये मोह, ईर्ष्या, कधी न संपणारे हाव, सतत कार्यात राहणे, हे गुण दिसायला लागतात आपल्याला. आणि हेच गुण त्याचे वाढतात आणि विकसित, पण असं चालू असताना त्याच्या जीवनामध्ये त्याच्या प्रारब्ध वशाने जर त्याला मृत्यू आला त्या माणसाला, तर तो तशाच लोकांमध्ये जातो मृत्यूनंतर परत. काय होतो, त्याच लोकांमध्ये जातो आणि त्याला काय होतं की मानवी योनी लाभते त्याला. आणि रजोगुणी जे माणसं असतात, एखादा उद्योग व्यवसाय करणारा कुटुंब असेल की सतत काहीतरी मिळवायचं, सतत काबाड कष्ट करायचं, सतत अशा कुटुंबामध्ये हा जन्माला येतो. रजोगुणी लोकांच्या कुटुंबामध्ये हा जन्माला येतो आणि त्या कुटुंबामध्ये तो पुढे राहायला लागतो. ते काम 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 आणि काम हाच विषय असतो. मग ते त्याच्याबद्दल उदाहरण काय सांगतात, एखादा भिकारी असेल, तो राजवाड्यात जर राहायला गेला तर तो काय राजा होणार आहे का? तो राजा होणार नाही, तो भिकारीच राहणार आहे. राजवाड्यात गेला म्हणून तो काय राजा होईल का? नाही होणार. दुसरं ते काय होतं, बैल तेथे कडवायचं, ते कुठे चुकेल काय? श्रीमंताच्या वरडाला जोडून त्याला नेला तर त्याला लाडू पकवाने कोणी देणार काय? त्याचा कडवा चुकेल काय? म्हणून ज्यांना अहोरात्र व्यवहाराचा व्याप चालवित असतात, थोडी देखील विश्रांती मिळत नाही, अशा त्या रजोगुणी पुरुषाच्या संगतीच्या जोराला जमलं जातं. आता तिथे बैलाचं ते उदाहरण देतात. ते काय म्हणतात, बैल जिथे असतो तिथे कडबा असतो. कडबा म्हणजे काय? बैलाचा खायच्या चाऱ्याला कडबा म्हणतात. ऊस जो असतो की नाही, ऊसाचा खालचा भाग काढून टाकला तर वरचा जो चारा उरतो त्याला कडबा म्हणतात. ऊस तर खाली याच्यामध्ये जातो निघून, कुठे? साखर कारखान्यामध्ये जातो, पण तो वरचा जो चारा असतो त्याला कडबा म्हणतात. तर त्या बैलाला कडबा खायला दिला, तर बैल असेल की कडबा आहे, पण या बैलाला तर श्रीमंत माणसाने बैलगाडीला दुंपून लग्नाच्या घरी नेलं तिकडे. लग्न घरी हा बैल आपल्या मालकाबरोबर गेलेला आहे, गाडी बरोबर, गाडीचा तिथे गेल्यावर त्याला मोकळं सोडलंय, म्हणून काही त्याला लाडूपेडे मालक खायला देणार, त्याला कडबाच खायला देणार आहे. तसा हा जो काबाड कष्ट करतो रजोगुणी माणूस असतो, त्याला काही स्वर्गात नेऊन ठेवणार नाही, त्याला परत पृथ्वीवरती पाठवलं होतं देह सोडल्यावरती. आणि अशाच एखाद्या घरात जन्माला घातलं जातं की जिथे त्याला रजोगुणाचाच विकास होईल. कारण तो जे करत होता तेच त्याला दिलं होतं, जे बी पेरलं तेच उगवेल, दुसरं काय उगवणार आहे, असं ते सांगतात. आणि म्हणून अशा घरात जन्माला आल्यानंतर तो परत त्या कामाच्या जोपडाला गुंपला जातो हा माणूस. फार काय वर्णन आहे. जो राजस सव्वाच्या डोहात बुडून मेला तो काम्य करणाऱ्या कुळांच्या जन्मास येतो. नंतर रजोगुण सत्वगुणाचा स्वभाव घेऊन तमोगुण ज्यावेळी उत्कर्षाला प्राप्त होतो, त्यावेळची जी लक्षणे देहाच्या अभ्यास सत्य आता आम्ही तुला सांगतो ती लक्षपूर्वक आहे. ते काय म्हणतात की असा जो राजस स्वभावाच्या डोहामध्ये माणूस बुडून गेलाय, ते कोण? रजोगुणी माणूस. तर तो सतत त्या काम आणि काम आणि काम, इच्छा, आकांक्षा, मोहाच्यात जो गुंतलेला आहे, तो काम्य कर्म करणाऱ्या कुळामध्ये पुढच्या वर्षी पुढच्या जन्मामध्ये जन्माला येतो, तिथेही परत त्याचं तेच चक्र चालू राहतं. आता म्हणजे सत्वगुणाच्या बद्दल माऊलींनी सांगितलं, रजोगुणाबद्दल सांगितलं, ते तमोगुणी माणसाबद्दल बोलताय. ते म्हणतात आता ज्यावेळी सत्वगुण आणि रजोगुण दाबला जातो आणि माणूस तमोगुणाच्या पाठीमागे लागतो, तर त्याच्यामध्ये कोणते गुण दिसतात अर्जुना, ते मी तुला सांगतो. आणि अशा माणसाने देह सोडल्यावर तो कुठल्या योनीमध्ये जातो ते पण मी तुला सांगतो. ते काय म्हणतात, ज्याप्रमाणे अमावास्येच्या रात्री आकाशात सूर्यचंद्र नसतात तसे त्याचे मन होते, त्याचप्रमाणे त्याच्या अंतःकरणात उत्साह, प्रतिभा, चैतन्य नसते.
जेव्हा आत्मा अनात्मा, सुख दुःख, सत्य मिथ्या, धर्म अधर्म या विचारांची भाषा हरपून जाते. तर ते काय सांगतात की अमावस्या जर पाहिली तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला दिसतं की चंद्र आणि सूर्य आकाशामध्ये नसतात. आता चंद्र हा शीतल आहे, सूर्य तर रात्री नसतोच. तसा हा जो माणूस आहे तमोगुणी, तमोगुणी माणसाच्या बाबतीमध्ये काय होतं की धर्म काय अधर्म काय त्याला कळतच नाही, सत्य आणि असत्य काय हे त्याला कळत नाही. नंतर दुःख आणि आनंद काय त्याला कळत नाही. तो त्याच्या पलीकडे निघून गेलेला असो, प्रमाद करणे, दुसऱ्यांना त्रास देणे, मोह बाळगणे याच्यातच तो उरपडलेला असतो, असं माऊली इथे सांगतात. तर ते म्हणतात की ज्याप्रमाणे आकाशामध्ये अमावस्येच्या दिवशी चंद्र आणि सूर्य नसतात, त्याप्रमाणे हा जो माणूस आहे याच्या जीवनामध्ये धर्म अधर्म हे त्याच्या लक्षात येत नाही, सुख दुःख लक्षात नाही, सत्य आणि मिथ्या म्हणजे सत्य आणि असत्य काय हे तो बघत नाही. आत्मा आत्म्यासंबंधीचा अभ्यास करणे की अनात्मा आत्म्याच्या व्यतिरिक्त हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि तो त्याला मनाला वाटेल तसा तो वागतो. तो मग कोणी माणसाचा माणूस असो तसा वागतो. बुद्धी जडपणात दगडाला मागे सांगते इथपर्यंत त्याने मऊपणात टाकलेला असतो. स्मरणशक्ती देशोधडीला लागली असते. ते जगत तरी दड आहे, इतकी त्याची बुद्धी जड झाली, त्याला हे समजत नाही की चांगलं काय आणि वाईट काय. अशा रीतीने तो वागतो. स्मरणशक्ती त्याची पार निघून गेलेली असते. आणि देहाच्या आतबाहेर अविचाराच्या मस्तीने गर्जना होत असते. त्या देहात एकट्या मूर्खपणाचाच घेण्या देण्याचा व्यवहार सुरू होतो. म्हणजे अविचार मस्ती असं सगळं त्याच्या देहामध्ये सुरू असतं आणि त्याप्रमाणे तो वागायला लागतो असं इथे ते म्हणतात. तमोगुणी पुरुषाच्या इंद्रियरूपी महारवाड्यावरती आचार भ्रष्टता रूपी हाडे रोवलेले असतात आणि हा पुरुष अखेरपर्यंत त्याच्या सर्व क्रिया भ्रष्टाचाराचा. हा माणूस कसा असतो तमोगुणी माणूस, तर एखाद्या वाईट टाकलेल्या माणसांचा जसा घर असावं किंवा वाडा असावा, इथे कोणी जात नाही, तशा प्रकारचं तर असतं. आणि तिथे आचारामध्ये भ्रष्टता, वागण्यामध्ये भ्रष्टता याची हाडं पेरलेली आहेत. म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने लोकांशी वागतो, लोकांना त्रास देणं, दुसऱ्याचं ओरबळून घेणं, त्याची काही विचार न करणं, जे धर्माला सोडून ते सारी कृत्या माणूस करत असतो. साधारणपणे गुंड प्रवृत्तीचे लोक या बघतो समाजामध्ये, त्यांचं इथे मौलींनी वर्णन केलेलं आहे. त्याच्या ठिकाणी आणखीन एक लक्षण दिसतं, ते असे आहे की घोबडाच्या अंतरात जसे पाणी असते त्याप्रमाणे पाप करण्याविषयी त्याचे मन फार उतावळे असते. हा माणूस कसा असतो की घोबड जसा अंधारामध्ये बघतो तसं याला पाप करताना काही वाटत नाही. तुम्ही पाप केलं तर काय हरकत आहे. आत्ताच एका मोठ्या शहरामध्ये एका मुलीवरती अत्याचार करण्यात आला आणि त्याची बातमी आपण पाहिली. त्या माणसाचं जर चरित्र तुम्ही पाहिलं तर त्याने खूप लोकांना फसवलेलं आहे, त्रास दिलेला आहे, अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. पण ती तमोगुणी स्वभावाची माणसं. एक उदाहरण जर द्यायचं झालं तर शास्त्राविरुद्ध म्हणून जेवढे आहे त्यापैकी वाटेल ते करण्याविषयी त्याच्या मनात लालसा भरते आणि ते निषिद्ध कर्मे करण्याविषयी त्याची इंद्रिय पुढे राहतात. हे शास्त्रामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी सांगितल्या त्याच्या सगळ्या विरुद्ध गोष्टी तो करायला नाही म्हणत. त्या करण्यामध्ये त्याला काही वाटत नाही. तो असा विचार करत नाही की मी का करू आणि का नाही. तो या गोष्टी आपल्या करतच राहतो, नाही म्हणत नाही. आणि सतत इंद्रिय ती कर्मे करण्याकरता पुढे 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 धाव घेतात. हा तमोगुणी दारू न पित्या डोलक्या घालतो, झोकांड्या खातो, वाटेल ते बरळतो आणि प्रेमा वाचून हा म्हणजे कसा असतो, एखाद्या माणसाला दारू पिल्यावरती झिंग येते, त्याला कळत नाही, पण आपल्या चुकीच्या कर्मामध्ये इतका डुबलेला असतो की दारू न पिता देखील झिंगायला लागतो, असं इथे माऊली म्हणतात. तितकं तो त्या कर्माच्या अधीन झालेला असतो, वाईट कर्मांच्या. त्याला कशाचं काही वाटत नाही. चित्त कर्तव्यपरायण न राहता अनावधाने दुसरीकडे गेलेले असते, परंतु चित्तशून्य उन्मनी अवस्था मात्र नसते. अशा मस्तवाल विचाराने तो व्यापला जातो. या माणसाचं चित्त कसं असतं की आपण काही चांगलं कर्म करावं, इतरांच्या उपयोगी पडावं, कुटुंबाच्या, असा तो विचार करत नाही. म्हणजे चित्ताची जी कर्तव्यपरांत ती निघून गेलेली असते. चित्त काय झालेलं असतं, अतिशय मूड झालेलं. तर चित्ताची जी कर्तव्यपरायणता असते ती या माणसाची निघून गेलेली असते. आणि तो जो माणूस असतो हा चित्तशून्य अवस्थेला जातो.
पण याचा अर्थ जी समाधीमध्ये जी अवस्था असते की चित्तशून्य अवस्थेला जाणे, त्याच्यात ती ही अवस्था नाही, ही म्हणजे मूढतेने झालेली अवस्था आहे, असं पण माऊली पुढे स्पष्टपणे आपल्याला सांगतात. आणखीन काय वर्णनावे, जेव्हा तम आपल्या स्वाभाविक गुणांचं वाढत असतो तेव्हा अशा लक्षणांचे पोषण करतो, आणि ह्याच तमोगुणाच्या उन्नतीचा प्रसंग असताना जर मरणाच्या ठिकाणी प्राप्त झाले तर तमोगुणी पुरुष तशाच स्थितीत पुढे जन्म. हे जे सारे गुण आहेत माऊली सांगतात की सारे वाईट गुण या तमोगुणी माणसामध्ये आपल्याला दिसतात, आणि अशाच गुणांमध्ये तो राहत असताना जर त्याला मृत्यू आला तर तशाच लोकांमध्ये तो जातो, काही वेगळे सांगायची गरज नाही. तो कुठे जातो ते पुढे माऊलीने ते काय उदाहरण देतात, त्याचा जो पुनर्जन्म आहे त्याबद्दल ते काय बोलतात. मोहरी, आपले मोहरी पण बीजात टिकवून सुकून मरून जाते, पण ते बीज पुन्हा ज्यावेळी रुजते तेव्हा मोहरीशिवाय काही दुसरे निर्माण होते का. ज्या अग्नी संकल्पनेवर दिव्याची ज्योत पाजळली तो मूळचा अग्नी विजला म्हणून काय झालाय. जोपर्यंत पाजळलेली ज्योत जळत आहे तोपर्यंत मूळच्या अग्नीचे सर्व स्वरूप त्या ज्योतीत आहेतच. म्हणजे माऊली असं सांगतात की मोहरीचा जर बी घेतला, त्या मोहरीच्या बियामध्ये काय गुण आहे आपल्याला माहिती, पण ते वाळवलं सुकवलं, पण जर ते कधी जमिनीमध्ये गेलं बी त्यातून मोहरीच उत्पन्न होईल, वेगळं काय उत्पन्न होणार. एखादी ज्योत आहे त्याच्यामध्ये अग्नी लावतो आपण, ती ज्योत पेटते, त्याच्यामध्ये अग्नी हा प्रमाण असतोच, जरी ज्योत विझायला आली तरी नंतर अग्नी हा तुम्हाला दिसणारच आहे. त्याप्रमाणे तमोगुणी माणसाचा जो जन्म असतो पुढचा तो त्याप्रमाणे कोणता जन्म असतो ते पुढे सांगतात. म्हणून तमोगुणांच्या मोठेत संकल्पाला बांधून देह जेव्हा तो फिरून तमोगुणाचाच होतो. आता विसर अशी काय कर्तव्य, तमोगुणाच्या उत्कर्षात तो मरतो, तो पुढील जन्मात पशु पक्षी झाड किंवा कृमी होतो. अशा माणसाने देह सोडल्यावरती तो काय होतो, झाड तरी होईल, पशु पक्षी तरी होईल, किंवा कृमी कीटक तरी होईल, तो मनुष्य जन्मामध्ये येत नाही. आलं लक्षात. म्हणून आपण जे तुम्हाला मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की काही तमोगुणी माणसाची स्वभाव कधी कधी आपण बघतो की अचानक काही माणसं ही कधी पाळीव प्राणी ठेवत नाही, ते अचानक पाळीव प्राण्यांबद्दल प्रेम निर्माण होतं आणि मांजर कुत्रा काहीतरी घेऊन येतात आपल्या घरामध्ये. अलग लक्षात, तर समजायचं कोणीतरी त्यांच्याच घरातला त्यांच्याकडे आलेला आहे पाहुणे. अलग लक्षात, अशा घटना घडत असतात. आता असं सत्वगुणी, राजसगुण, तमोगुण आणि ते कसे ओळखायचे, आणि त्या माणसाने ध्येय सोडल्यावर ते कुठल्या लोकात जातात हे इथे सांगितलंय. याच्यावर आपण काय शिकलं पाहिजे ज्ञानेश्वरी वाचून, की आपण नेहमी सत्वगुणाकडे जायला पाहिजे. रजोगुणातूनही सत्वगुण आपल्याला हवं ते मिळालंय तर सत्वगुणाची आपण कास आहे, तमोगुण तर ठेवलाच नाही पाहिजे. आणि सत्वगुणाच्याही पलीकडे जे परमेश्वराचं ध्यान मनन चिंतन आहे त्या साधनेमध्ये आपण जायला पाहिजे असं माऊली ते सांगतायत. हे खरं गीतेचं सार आहे, मी तुम्हाला सांगतो. हे असं केल्यानंतरच आपण मोक्षाकडे वाटचाल करतो आणि तिथे जातो आणि पुढे आपली मार्ग मोकळा होतो. हे याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखं आहे. आता पुढचा जो श्लोक आहे 16वा श्लोक आपण घेऊया. 16व्या श्लोकामध्ये माऊली काय म्हणतात, हे श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतात, सात्विक कर्माचे सत्वप्रधान फळ मिळते तर राजस कर्माचे फल दुःख आणि तामस कर्माचे फल अज्ञान असते असे शहाणे लोक सांगतात. इथे त्यांनी सांगितलंय की जे सात्विक कर्म आहे त्याच्यापासून तुम्हाला सुख निर्माण होणार, सत्वप्रधान फल मिळतं, आणि जर राजसिक कर्म असेल तर त्याचं दुःख फळ मिळतं. तुम्हाला राजसिक कर्माचं दुःख फळ कसं मिळतं, तर किती उपभोगलं तरी ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे त्याच्यातच माणूस अडकून पडतो. साधं व्हॉट्सअपचं उदाहरण घ्या, अर्धा तास पाहिजे तर अजून बघावं अजून बघावं अजून बघावं, 1 तास झाला 2 तास झाला माणूस अडकूनच पडतो त्याच्यामध्ये. तसं ते राजसिक कर्माबद्दल आहे. आणि तामस कर्मामुळे काय होतं, त्याचं फळ म्हणजे काय की माणूस अज्ञानी होतो, मूळ गोष्टींबद्दल त्याला हे लागते, असे शहाणे लोक म्हणतात असं श्रीकृष्ण म्हणतात. पण खरं काय करायला पाहिजे माहितीये का, आपण प्रत्येकामध्ये सात्विक राजसिक आणि तमोगुण कमी अधिक प्रमाणामध्ये असतात. आणि आपल्याला कळत असतं आपण वागताना, अरे आपण तमोगुण ठेवून वागतोय का राजसिक आहे का सात्विक आहे. तर प्रयत्नपूर्वक तमोगुण सोडला पाहिजे, प्रयत्नपूर्वक राजसिक गुणातून बाहेर सत्वगुणाकडे आपण जायला पाहिजे.
त्याला खरं प्रयत्नांचीच पराकाष्ठा आपण करावी. परत आपण तामसिक याच्याकडे गेलो काही कारणामुळे, तसे मित्र भेटले, तसे शेजारी भेटले, तसे नातेवाईक भेटले, तर माणूस असा होऊन जातो. परत बाहेर यायला पाहिजे, परत साधना, परत साधते, ही सतत करत राहण्याने हळूहळू हळू ते कसं 21 दिवस एखादी गोष्ट केली की असं म्हणतात की त्या गोष्टीची सवय होते. तर तसं ते मनाने तशी पराकाष्ठा करून तशा विचारात राहून ते आपण तशा सवयी आपल्याला जोडून घ्यायला पाहिजे. म्हणजे सवयी सुटत नाही माणसाच्या, आणि माणसांच्या सवयीवरती त्याचं यश अवलंबून असतं असं सांगतात शहाणे लोक. आता हा जो श्लोक आहे याचं परत माऊलींनी काही विवेचन केलं, ते काय विवेचन केलं ते आपण पाहू. माऊली म्हणतात, याच कारणाने मी असं म्हणतो की जे कर्म उत्पन्न होते तेच पुण्य असते, असा श्रुतीचा सिद्धांत आहे. जे कर्म उत्पन्न होते, जे कर्म आपण करतो ते जे कर्म तेच पुण्य म्हणून कन्वर्ट होतं किंवा पाप म्हणून कन्वर्ट होईल, असा श्रुतीचा सिद्धांत. श्रुती म्हणजे काय? एका गुरुने शिष्याला सांगितलं, त्यांनी पुढे सांगितलं, त्यांनी पुढे ऐकीव ज्ञान, त्याला श्रुती म्हणतात. श्रुती काय सांगते की जे तुम्ही कर्म कराल त्यानुसार तुमचं पुण्य तयार होईल. तुम्ही चुकीचं कर्म केलं तर त्याचं हे, त्यामुळे आपण बदलून घ्यायला पाहिजे. पुढे ते म्हणतात, म्हणून त्या निर्मळ सत्वापासून सुख आणि ज्ञान यांचे अपूर्व फळ सहज प्राप्त होते, त्यालाच सात्विक फळ म्हणतात. म्हणजे सात्विक गोष्टींची कास धरली तर आपल्याला जे फळ मिळतं ते अपूर्व, मी पूर्वी न पाहिलं असं फळ आपल्याला मिळतं. आणि ते फळ काय देतं? सुख आणि ज्ञान देतं आपल्याला. ते फळ काय तर सुख आणि ज्ञान देतं. मग राजस क्रिया ज्या आहेत त्या पिकलेल्या इंद्रावणीच्या फळाप्रमाणे, कारण त्या बियांचे फळ कडू आहे. ते कडुनिंबाच्या निंबोळ्या बाहेरून चांगल्या दिसतात पण आत कडू असतात, त्याप्रमाणे राजस क्रियांचे फळ. तुम्ही राजस गोष्टी जर जीवनामध्ये आणल्या, आपल्याला वाटतं अरे फार छान आहे, मी आता ही गाडी घेतली, आता अजून मोठी गाडी घेतो, बरं अजून त्याच्यापेक्षा मोठा बंगला आहे. तर बंगला, आता काय बंगला, का आता राजवाडाच बांधतो, आता मोठा, आता महालच बांधतो. अरे पण तू बाकीचे सात्विक गुण त्यांची कास धरली का? का मी करतच धन समज चाललाय, दान धर्म परोपकार या गोष्टी केल्यात का? पण हे आपण बघायला पाहिजे असं ते इथे म्हणतात. त्यामुळे कडुनिंब, जे लिंबोळे असतात त्या बाहेरून फार छान दिसतात पण त्या कडू असतात प्रत्येक. जसं राजसिक कर्म आहे याची फळं कडूच तयार होतात, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे असं इथे माऊली सांगतात. पुढे जसे विषयाच्या अंकुराला विषच फळ येते, त्याप्रमाणे जितके जितके तामस कर्म आहे तितके अज्ञानरूप फळाने पिकते. म्हणजे जसं विषारी फळ खाल्लं त्याच्यापासून काय निर्माण होते तुम्हाला माहित आहे, शरीर राहणार नाही. तसं तामसिक कर्मामुळे तामसिकच फळं तयार होतात, हे वेगळं सांगायला नको असं माऊली सांगतात. पुढचा श्लोक घेऊया आपण. माऊली म्हणतात, सत्व गुणापासून ज्ञान उत्पन्न होते, तर रजोगुणाने लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद व मोह निर्माण होतात आणि अज्ञान उत्पन्न होते. म्हणजे सत्वगुणापासून काय निर्माण होते? तर ज्ञान उत्पन्न होते. आणि रजोगुणाने सतत लोभ वाढत जातो, अजून पाहिजे अजून पाहिजे. आणि तमोगुणापासून प्रमाद म्हणजे चुकीच्या गोष्टी करणे आणि सतत कसला तरी मोह असणे हे निर्माण होतं, त्याच्यापासून अज्ञान पण निर्माण होतं. आता याचं विस्तारीकरण करताना माऊली असं म्हणतात, हा जो पुढचा श्लोक आहे, म्हणून बाबा अर्जुन, दिवसमानाला जसा सूर्य कारण तसंच ज्ञानाला सत्वगुण कारण. अर्जुन मी तुला सांगतो की दिवस उगवायला कोण कारण आहे? सूर्य उगवला की दिवस म्हणतो आपण त्याला. तसं ज्ञान जे आहे, ज्ञानाला सत्वगुण हा कारण. तुला जर ज्ञान हवं असेल परमेश्वराचं, ज्ञानप्राप्ती तर सत्वगुणाची तू कास कर. आणि त्याप्रमाणे रजोगुण लोभाला कारण. लोभ तू ठेवला प्रत्येक गोष्टी तर रजोगुण तुझ्यामध्ये विकसित होईल आणि जीवन पुढे विस्कळीत होईल. आपल्या वास्तव्य ब्रह्मरूपाने अज्ञाने जसं द्वैत व त्याच्या ज्ञानाला कारण तसेच जाणे. आणि ज्यावेळी द्वैत अवस्थेच्या याच्यामध्ये आपण जातो त्याच्याने अज्ञान निर्माण होतं आणि ब्रह्म अवस्था आपण प्राप्त करून घेत नाही, तमोगुणाकडे आपण जातो, हे तू लक्षात घे असं ते अर्जुनाला सांगतात. ते पुढे म्हणताना, हे सुज्ञान अर्जुन, त्याचं पहिल्यांदा कौतुक करा की तू कसं आहे, सुज्ञान आहे. कंटाळा असेल अर्जुन कदाचित, म्हणून ते सांगतात, त्याचं कौतुक करतात आणि मग ते त्याच्याशी बोलतात. हे सुज्ञान अर्जुना, मोह अज्ञान व प्रमाद या एकवटवलेल्या दोषमणीला गुणांची वेगळी लक्षणे मी तुझ्या विचारदृष्टीला स्पष्ट दिसला अशी सांगितली. तर तमोगुणाची जी लक्षणे आहे, मोह अज्ञान आणि प्रमाद,
हे सगळे जे दोष आहे मी तुला वेगळे स्पष्टपणे सांगितले, तुझ्या लक्षात आलं असेल तमोगुण म्हणून काय, तर तिकडे तू जाऊ नको. आता ते पुढे म्हणतात, तळ हातावरील आवळा जसा सर्व बाजूने दाखवा, त्याप्रमाणे हे वेगवेगळे तिन्ही गुण विचाराच्या डोळ्यांना असे दाखवले, तेव्हा रज आणि तम यांचा आदपात करण्यास सत्व अगदी वाककबार आहे. सत्वाखेरीज अन्य कोणताही गुण जीवात्म्याला ज्ञानाकडे पोहोचवित नाही. ते काय म्हणतात की अर्जुना, तळ हातावर जर आवळा घेतला तर सगळ्या बाजूने असं दाखवता येतो आपल्याला. साधी गोष्ट आहे की साधं उदाहरण की आपण सगळ्या बाजूने तो आवळा असं दाखव. त्याप्रमाणे तुला सत्वगुण, रजगुण, तमगुण सारे गुण तुला मी दाखवलेले आहे. माझा तू विवेक बुद्धी ठेव, आणि त्यातलं चांगलं काय ते काय म्हणतात पुढे की रज आणि तमगुण यांचा आदरपात करण्यामध्ये कोण वाकबगार आहे, एक्सपर्ट कोण आहे त्याच्यामध्ये, तर सत्वगुण आहे. तर सत्वगुणाची कास ठेव आणि रजो आणि तमगुणाला जीवनातून तुझ्या हद्दपार करून टाक. सत्वाखेरीज अन्य कोणताही गुण जीवात्म्याला ज्ञानाकडे पोहोचू, हा जो जीवात्मा आहे त्याला जर ज्ञानाकडे न्यायचा असेल, मोक्षापर्यंत जायचं असेल, ज्ञानप्राप्ती करून घ्यायची असेल, परमात्म्याचं ज्ञान मिळवायचं असेल, आत्मसाक्षात्काराकडे जायचं असेल की ज्याला कैवल्य अवस्था म्हणतो, तिथे जायचं असेल, सारे एक समानार्थी शब्द आहे. परब्रह्म ची अवस्था प्राप्त होणे, कैवल्य, मोक्ष समानार्थी शब्द आहेत. तर तिथे जर जायचं असेल तुला सत्वगुणाखेरीज अन्य कुठलाही गुण उपयोगाचा नाही. मी परत तुला निक्षून सांगतो अर्जुना, तू सत्वगुणाची कास धर, असं ते सांगतात. मग ते काय म्हणतात, म्हणून सर्वस्वाचा त्याग करून काही लोक संन्यास भक्तीचा अंगीकार करतात, तर कित्येक आयुष्यभर सात्विक वृत्तीचे व्रत आचरतात. बरेच जण काय करतात, सगळ्याचा त्याग करतात, संसारात राहिलं की सगळे मोहमाया निर्माण होतात, म्हणून ते संन्यास घेतात आणि भक्तीचा मार्ग अवलंबतात बरेच. कारण लक्षात, तर ज्यांना ते संसार सोडवता येत नाही आणि संन्यास घेता येत नाही, ते आयुष्यभर सत्वगुणाची कास संसारामध्ये राहून धरतात. ते संसार सोडला पाहिजे का नाही, तर तुम्ही सत्वगुणाची कास धरली संसारात राहून, तरी तुम्ही ही मोहमायेचं जे जग हे पार करू शकाल, असं दुसरीकडे आपल्याला ज्ञानेश्वर माऊली विश्वास दाखवतात की दैनंदिन व्यवहारामध्ये संसारात राहून तुम्ही सत्वगुणाची कास धरा, तुम्ही ही नय्या, ही नदी पार करून जा. अतिशय सुंदर छान शब्दामध्ये माऊलींनी याचं वर्णन केलेलं आहे. आणि हे जेव्हा जेव्हा आपण परत परत ऐकू वाचू, त्यावेळी काय होईल की ते मनावरती रुजतच आहे. जसं ते मनावर रुजत जाईल ते आपोआप कृतीमध्ये यायला लागेल. कृतीमध्ये जसं जसं यायला लागेल तर त्याची आवड निर्माण होईल. आणि मग लक्षात येईल की अरे सत्वगुणामध्ये आपण राहिल्यामुळे कर्म चांगली होतात, कर्म चांगली झाल्यामुळे दुःख नाहीशी होत आहेत, मागची भोगायची आली तरी सहजवत्या भोगली जात आहेत, आणि जीवन हे आनंदाकडे समाधानाकडे जात आहे. आणि म्हणून सत्वगुणाची म्हणून जास्तीत जास्त कास धरतो, असं त्याचा खरा त्याच्यामधला बेसिक मूळ, म्हणजे त्याच्यामधलं गुपितातलं गुपित जे आहे ना ते हे खरं म्हणजे. एक किती वेळ बाकी असून आपल्याला हे प्रश्नोत्तर घ्यायचे का काय ठरवता येईल आपल्याला? गुरुदेव 10 मिनिटं आहेत. बरं, म्हणजे पुढचा श्लोक घेण्याऐवजी आपण थांबायला पाहिजे मला वाटतं. चालेल. तर अशा रीतीने हा आपण 17वा श्लोक आज संपवला आहे. आणि गुणातीत योग हा जो 14वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. श्रीकृष्णांचे आणि माऊलींचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत, आणि त्यांच्यामुळेच आपल्याला हे छान ज्ञान आज मिळालं आहे, जे आपण असं एरवी वाचलं नसतं, ऐकलं नसतं. आणि जीवनात आणणं तर अजून लांबची गोष्ट असते, पण ते कळल्यामुळे जीवनात येण्याचा संधी निर्माण झाली. तर तुमच्या हृदयातल्या जो अर्जुन आहे की ज्याला सतत प्रश्न विचारावेसे वाटतं आणि शिकावंसं वाटतं, त्या अर्जुनाला मी नमस्कार करतो. तुमच्यामधला जो भगवान कृष्ण आत्मरूपाने तुमच्यामध्ये विराजित आहे, त्याची तुम्ही कास धरावी, त्यालाही मी वंदन करतो. तुम्ही मला बोलतं केलं, मनन चिंतन करायला लावलं, माझाही अभ्यास करून घेतला, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री